भरदिवसा पाचोऱ्यात गोळीबाराचा थरार, तरुणाचा जागीच मृत्यू, घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा। पाचोरा शहरातील गजबजलेल्या बसस्थानक परिसरात 4 जुलै सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणावर एका मोटरसायकलवरून आलेल्या 2 इसमांनी गावठी कट्ट्याचे 12 राऊंड फायर केले। या घटनेत जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। घटनास्थळावरून मारेकरी सुसाट वेगाने पसार झाले। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। घटनेची माहिती मिळताच मयत तरुणाच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। घटनेचे मूळ कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरातील आकाश कैलास मोरे हा तरुण 4 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास बसस्थानकावर नातेवाईकांना सोडण्यासाठी गेला होता। यावेळी ही घटना घडली। घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संजय निकम, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे त्याला घटनास्थळावरून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमित साळुंके यांनी मृत घोषित केले। या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली असता बसस्थानक परिसर व ग्रामीण रुग्णालय येथे नातेवाईकांसह नागरिकांनी गर्दी केली होती। अविवाहित असलेल्या मृत आकाश मोरे याच्या परिवारात वडील, एक भाऊ, एक बहीण असा परिवार आहे। मारेकरांचा शोध पाचोरा पोलीस घेत असून घटनास्थळाची पाहणी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, चोपडा विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब घोलप तसेच फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पाहणी केली। रात्री उशिरापर्यंत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून होते, तर शहरातील नागरिकांनी शांतता राखावी, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तपास जलद गतीने सुरू असल्याचे आवाहन पाचोरा पोलिसांनी केले आहे। आणि जळगाव जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।